नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जो ग्राउंडचा आहे तो निकाल लागलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे 5 ठिकाणी ग्राउंड झालं होतं म्हणजे नागपूरसाठी, नाशिकसाठी, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि ठाणे या ठिकाणी काय होतं ग्राउंड झालं होतं. आणि याचं काय केलं तर ग्राउंड नंतरनं ही यादी, ह्या 5 याद्या त्याच्यानंतरनं जी लेखी परीक्षेची जी यादी होती ती यादी काय केली की कंबाईन करून आता तुम्हाला मी लेखी परीक्षेची यादी दाखवतो. मी वेळापत्रक आहे मैदानी चाचणीसाठी पात्र विद्यार्थ्यांची एक नवीन सुधारित यादी आली होती. ओके, ही यादी आहे. ओके, ही यादी कंबाईन करून काय केलेलं आहे की नवीन यादी बनवलेली आहे. आता या यादीमध्ये फक्त लक्षात घ्या की हे ॲज इट इज ह्या कॉलम शेवटचा ॲज इट इज ठेवलेला आहे. फक्त हे मार्क लक्षात घ्या, हे मार्क प्लस विद्यार्थ्यांचे ग्राउंडसाठी जे मार्क आहेत म्हणजे हे मार्क हे कंबाईन करून ही यादी बनवलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी मला ही यादी पाठवली त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो की त्यांनी ही यादी बनवलेली आहे. टफ टास्क आहे हा, दोन्ही यादी बनवणे आणि कंबाईन करणे. तर ही यादीनुसार कट ऑफ किती राहू शकतो याची तुम्हाला माहिती सांगणार आहे, कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील याची सांगणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी काय केलं की ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला की ही यादी बनवताना आता टोटल आहेत 568 पदं आहेत. तर याच्यामध्ये मी 189 पदांसाठी वेगळीच सांगितलेली आहे, कारण की व्हिडिओ मोठा होईल 600 उमेदवारांची नावं सांगायची. त्यामुळे मी हा एक वेगळा ठेवलेला आहे. महिलांच्या उमेदवारांची एक वेगळी लिस्ट सांगेल आणि यांच्यासाठीची वेगळी लिस्ट सांगेल. ओके, तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ दिलेला आहे. आता महिलांसाठी फक्त हा व्हिडिओ असणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता महिलांच्या बाबतीत तर बघा, तर जागा ज्या आहेत महिलांसाठीच्या, तर याच्यामध्ये 171 जागा आहे. त्याच्यामध्ये जागा वाढत नसतात, लक्षात ठेवा. जागा वाढत नाही, ॲज इट इज राहतात. तर पहिले 68 ज्या महिला राहतील त्या याच्यामधून ओपनमधून सिलेक्ट होतील. तर पहिले 68 महिला आहेत बघा, लक्षात घ्या. आता हे टॉप जे केलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. हर्षदा कदम यांचं अभिनंदन करतो की यांनी टॉप केलेलं आहे. अभिनंदन यांचं. यांना मार्क पडले 160 मार्क पडलेले आहेत, त्यांना यांचं अभिनंदन. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जर बघितलं तर 68 उमेदवार ॲज इट इज सिलेक्ट होतील. याच्यामधून 68 उमेदवार 68 तर हे उमेदवार आता इथं मी लाईन मारून घेतो. हे ओके, तर हे ॲज इट इज उमेदवार सिलेक्ट होतील. आता फक्त एवढंच आहे की एखाद्या उमेदवाराचं वय जर जास्त असेल, लक्षात घ्या, तर त्यांना ओपनमधून सिलेक्ट नाही करतात. कारण की फॉर्म भरताना सपोज एखादा फॉर्म भरताना त्यांनी सांगितलं की ओपनसाठी वयोमर्यादा उदाहरण सांगत आहे 30 वर्ष आहे आणि ओपनसाठी आहे SC साठी आहे 35 वर्ष, ओबीसीसाठी वेगळी वयोमर्यादा असते. तर यांना ही 30 वर्षापेक्षा जास्त असतं, त्यामुळे त्यांना ओपनमधून चान्स दिला जात नाही. त्यांना कॅटेगरीमधून त्यांना सिलेक्ट होतं. त्यामुळे एखादा उमेदवार खालीवरती होऊ शकतो. जर नसेल तर उमेदवार आधीच ही लिस्ट राहणार आहे की 68 पदांकरिता ही यादी राहणार आहे. आता इथून नंतरचे उमेदवार काय होतील की कॅटेगरीनुसार सिलेक्ट होतील. आता ते तुम्हाला सांगतो की आता पहिलं तर आपण काय करूयात की ओपनसाठी झाले तर EWS साठी बघा. हे ओपनसाठी मी काय केलं की झालेलं आहे. EWS साठी हा कॉलम आहे. तर 17 उमेदवार EWS चे. ओके, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी. तर इथून पुढचे 17 उमेदवार. अडुसष्ट नंतर आता इथून एक आता किती उमेदवार 17 उमेदवार पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 इथपर्यंत काय होणार यादी लागेल. म्हणजे त्या कट ऑफ राहणार 137 मार्कांचा कट ऑफ राहणार. EWS चा कट ऑफ कमी झालेला आहे. आता हे झालेलं आहे EWS साठी. ओके, जवानपदी करिता EWS चे हे 17 उमेदवार झाले. त्याच्यानंतर SBC साठी जाऊयात. आता SBC चे 2 उमेदवार आहेत. ओके, SBC साठी स्पेशल. ओके, स्पेशलचे उमेदवार हा पहिले उमेदवार ते 1, हे 2 उमेदवार. ते हे कट ऑफ राहणार आहे 118 मार्कांसाठी. SBC चा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात आपण पुढची कॅटेगरीकडे. पटपट घेऊयात. ऍक्च्युली काल थोडंसं कामात असल्यामुळे मी व्हिडिओ नाही देऊ शकलो, बट आता मी फ्री आहे तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर हे आहे ऑदर. ओके, ऑदर बॅकवर्ड क्लासेससाठी.
तर हे अदर ओबीसी साठी जर बघितलं तर हे पद आहेत 37 पद आहेत. तर 37 उमेदवार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 हे उमेदवार राहतील सिलेक्ट. 37 म्हणजे हा कट ऑफ जो आहे तो आहे 129 मार्कांचा कट ऑफ राहणार. त्याच्यानंतर ना पुढची कॅटेगरी आहे आता हे झालेले 37. त्याच्यानंतर NTD याच्यात SC बघत आपण जास्त उमेदवार आहेत SC साठी शेड्यूल कास्ट साठी. ते शेड्यूल कास्ट साठी तरी शेड्यूल कास्ट साठी 24 उमेदवार आहेत. तर बघा शेड्यूल कास्ट साठी हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 सॉरी हे स्पोर्ट आहेत. स्पोर्ट मधून सिलेक्ट होतील स्पोर्ट. तर हे 12 झालेले आहेत, 11 झाले आहेत. 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 इथेपर्यंत कट ऑफ राहू शकतो. हा 121 मार्कापर्यंत कट ऑफ राहील ह्या महिलांच्या बाबतीसाठी झालेला आहे. त्याच्यानंतर ST साठी शेड्यूल ट्राईब करून शेड्यूल ट्राईब तर हे एक उमेदवार सिलेक्ट होतील. हे 134 मार्कांचं एकच जागा होती ते एकच आलेलं आहे. त्याच्यानंतर विमुक्त जातीसाठी विमुक्त हे ओपन मधून होतील. हे पहिले उमेदवार. आता विजय साठी आहेत 4 जागा. तर 1 2 3 4 तर इथपर्यंत कट ऑफ राहणार हा 135 मार्कापर्यंत कट ऑफ राहणार आहे विजय साठी. त्यानंतर ना नॉमिनेटेड ट्राईब B इन ब्रॅकेट B. तर पहिले उमेदवार NTB साठी 6 उमेदवार आहेत. तर 6 उमेदवारांची यादी सांगतो. 1 2 3 4 5 6 तर इथपर्यंत यादी लागणार आहे. 122 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे NTB साठीचा. त्याच्यानंतर NTC साठी बघत आपण. NTCच्या बाबतीत जर बघितलं तर हे 6 उमेदवार झालेले आहेत. NTCचे 8 उमेदवार आहेत. तर एक हे पहिले उमेदवार ग्रीन कलर आहे तेव्हा 1 2 3 4 5 6 7 8 तर हा कट ऑफ राहणार आहे 132 मार्कापर्यंत कट ऑफ आहे. एवढे उमेदवार काय होतील की याच्यावरती जे असतील ते सिलेक्ट होतील. त्याच्यानंतर NT झालेलं NTD बघत आता. NTDच्या बाबतीत 68 का करता कारण 68च्या खालचे जे आहेत ते काय केली वरती उमेदवार सिलेक्ट होतील याच्यामधून ओपन मधून. तर याचे 4 उमेदवार आहेत. तर हे 1 झालेले आहेत, हे 2 हे 3 हे 4 म्हणजे हे रागिनी मुंडेपर्यंत हे होतील. NTD मधून काय होतील की सिलेक्ट होतील 134 मार्क्स. तर अशा रीतीने मी सगळ्या कॅटेगरीजचा कट ऑफ सांगितलेला आहे तुम्हाला मी. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.